मित्रांनो, आज जी सत्य घटना आपण पाहणार आहोत, ही सत्य घटना खरोखरच विश्वास ठेवण्यायोग्य अशी नाहीये. म्हणजे त्यावर कुठल्या बेसने विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतोय. आणि त्याचबरोबर एक नाही तर ही सत्य घटना ऐकल्यानंतर एक नाही तर अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु ही सत्य घटना अनेक वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेली आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे आपण. आता ही सत्य घटना आहे ती वाराणसी शहरातील. तर वाराणसी शहरामध्ये एका 19 वर्षीय मुलीवर, 19 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल 23 नराधामांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तोही 7 दिवसात, क्रमाने 7 दिवसात. आता हे 7 दिवस ही मुलगी काय करत होती? 23 जण बलात्कार करतात, विश्वास बसत नाही ना. पण ही सत्य घटना आहे. तर मित्र हो, तर बघूया नेमकं या ज्या काही बलात्काराच्या या घटना आहेत, या घटनेचा घटनाक्रम काय आहे आणि या घटनाक्रमामधील घटना कशा कशा घडत जातात ते आपल्याला आता आजच्या व्हिडिओमधून पाहायचंय. त्यामुळं मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे नमस्कार. मित्रांनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच्यात छोट्या 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 काही घटना आहेत. त्या घटना शेवटपर्यंत जर तुमची ती लिंक लक्षात आली तर व्हिडिओचा मतितार्थ तुमच्या लक्षात येऊ शकतो. तर चला बघूया आता आजचा खऱ्या अर्थाने व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मरण म्हणजे काय रे भाऊ, या सदरामध्ये जी काही आपली आजची जी सत्य घटना आहे, या सत्य घटनेचं नाव आहे ते 7 दिवस. तर मित्रांनो, वाराणसीमधील लालपूर नावाचं एक शहर आणि या लालपूर शहरामध्ये 19 वर्षीय एक विद्यार्थिनी अभ्यास करत असते, शिक्षण घेत असते आणि शिक्षण घेता घेता एका हॉटेलमधील स्पामध्ये ती जॉबही करत असते. उपजीविकेसाठी, शिक्षणासाठी तिला पैशांची गरज असते आणि त्यामुळे ती जॉब करत असते. दिसायला अतिशय सुंदर मुलगी. आणि आता या घटनेमध्ये आपण या मुलीला काहीतरी नाव दिलं पाहिजे. मग आपण त्या मुलीला नाव देऊया चंचल असं. तर ही चंचल अभ्यास करून जॉब करत होती. परंतु या चंचलचं काय म्हणतो आपण, नशीब काही दिवसांनी फिरलं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, अभ्यास व्यवस्थित चालू होता, अतिशय हुशार मुलगी होती ही आणि जॉबही चांगला चालू होता. पण त्याला कुठेतरी एक दृष्ट लागली आणि तिचे दिवस काही दिवसांनी फिरले. ते कसे फिरले ते आता आपल्याला या व्हिडिओतून पाहायचे. तर मित्रांनो, 29 मार्च 2025 रोजी ही जी चंचल आहे ती सगळं आपलं काम वगैरे आटोपून एका आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. मैत्रिणीच्या घरी चहा पाणी, काय कॉफी, गप्पा टप्पा सगळं झालं. आणि हे सगळं झाल्यानंतर ती परत आपल्या घरी निघाली, माघारी. रस्त्याने येत होती आणि रस्त्यामध्ये येता येता तिला एक मुलगा भेटला आणि या मुलाचं नाव होतं राज विश्वकर्मा. आणि हा राज विश्वकर्मा भेटल्यानंतर या चंचलच्या कर्माची जी काही नासाडी आहे ती इथेच सुरू झाली मित्रांनो. तिची बर्बादी इथेच सुरू झाली. या राज विश्वकर्माने या चंचलला गाडीवर घेतलं आणि त्याचा स्वतःचा एक कॅफे होता, त्या कॅफेवर आणलं. आणि या कॅफेवर आणल्यानंतर या चंचलवर राज विश्वकर्मा आणि त्याचा एक मित्र ह्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. 29 मार्च 2025 रोजी. घटना व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. यातील घटनाक्रम आणि घटना ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न हा निर्माण होतोय मित्रांनो की राज विश्वकर्मा बरोबर ही चंचल कशी काय गेली आणि तिच्यावर बलात्कार होईपर्यंत ती काय करत होती. 2 मित्रांनी बलात्कार केले, ते एकानेच नाही. ती आरडाओरड करू शकत नव्हती.
ती विरोध करू शकत नव्हती. दोघांचे बलात्कार आहेत एकाच वेळेला. अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता 29 मार्चला या चंचलवर 2 मुलांनी बलात्कार केला, बरोबर. आता पुढचा दिवस आला तो 30 मार्च 2025. आता या 30 मार्च 2025 रोजी काय झालं? ही चंचल रस्त्याने जाताना तिला समीर नावाचा एक मुलगा भेटला. लक्ष देऊन ऐका, समीर नावाचा मुलगा भेटला दुसऱ्याच दिवशी. या समीर नावाच्या मुलानं या चंचलला गाडीवर घेतलं आणि लॉजवर नेलं. आणि मित्रांनो, ही चंचल गेली सुद्धा. या समीर बरोबर ती गेली सुद्धा. आदल्या दिवशी म्हणजे 29 मार्चला आपल्यावर 2 मुलांनी बलात्कार केला, याचं तिला गांभीर्य नव्हतं. ती 30 तारखेला पुन्हा या समीर बरोबर लॉज मध्ये गेली. मग याला बलात्कार म्हणायचं की सहमतीने, दोघांच्या सहमतीने केलेले शारीरिक संबंध म्हणायचे? हा प्रश्न निर्माण होतो. आणि ही मुलगी, हिच्या काय डोक्यात फरक होता का हो? आदल्या दिवशी दोघांनी बलात्कार आपल्यावर केलाय, बलात्कार केला असं ती म्हणते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच घटना घडते. तिच्या डोक्यात फरक होता का? ती जाते कशी? हे सगळं सहन कशी करते? नेमका प्रकार काय आहे हा? पुढे पाहायचं. यातली खरी गंमत काय आहे ना, ती आपल्याला पुढे पाहायची. आता बघा मित्रांनो, 29 मार्च आणि 30 मार्च या 2 दिवसांमध्ये या चंचलवर बलात्कार करणाऱ्यांची संख्या किती झाली? 3. पहिला राज विश्वकर्मा आणि त्याचा मित्र, आणि दुसरा हा जो समीर नावाचा दुसऱ्या दिवशी जो मुलगा होता तो. मग ही अशी लिंक होती का या सगळ्या बलात्कार करणाऱ्या लोकांची? हाही प्रश्न निर्माण होतो. हीच मुलगी या सगळ्यांना का सापडते? काहीतरी इथं पाणी मुरत होतं, एवढं नक्की. मग ते चंचलच्या बाजूने असेल किंवा हे जे काय टोळकं आहे, हे टोळकं बाबा छोटं छोटं नव्हतं. अलीबाबा आणि 40 चोर अशा प्रकारचं हे टोळकं आहे. 40 आकडा गाठवत नाही, पण ते 23 आकडा नक्की गाठवत. त्यामुळं हे भयानक आहे. आता 29-30 झालं, आता 31 ला काय झालं ते आता आपल्याला पाहायचं. तर आता मित्रांनो, दिवस उगवला 31 मार्च 2025. थोडस म्हणजे असं ते खरं वाटत नाहीये, पण हे खरं आहे. दिवस उजाडला 31 मार्च 2025 आणि या 31 मार्च 2025 रोजी या चंचलला एक मित्र असेल किंवा या टोळक्यातला एक धागा असेल, तो भेटला आयुष. या आयुषने त्याला काय केलं, तिला की गाडीवर घेतलं आणि त्याचं जे काही कॉन्टिनेंटल कॅफे होता त्या कॅफेमध्ये नेलं. आणि या आयुषने आणि त्याच्या इतर 4-5 मित्रांनी आळीपाळीने या चंचलवर बलात्कार केला अशी माध्यमांची माहिती आहे. किती? 31 मार्चला आयुष आणि त्याच्या 4-5 लोकांनी, मित्रांनी या चंचलवर बलात्कार केला एकाच दिवशी 31 मार्चला लागोपाठ. मित्रांनो, ही बघा, हे जे टोळकं आहे हे कुठं आता या हिच्यावर बलात्कार करणाऱ्यांची संख्या किती झाली तर जवळजवळ 8. कारण कसं, पहिला राज विश्वकर्मा, दुसरा तो कोण समीर, आणि तिसरा आयुष आणि त्याचे जे काही बाकीचे मित्र आहेत ते 3 दिवसामध्ये या 8 लोकांनी, या 8 नराधमांनी या चंचलवर 5वी बलात्कार केला 3 दिवसामध्ये. म्हणजे 8 वेळा बलात्कार झालाय. आता ही मुलगी काय झोपली होती का तिचा स्क्रू ढिला होता अशी शंका नक्कीच निर्माण होते. हे असं कसं शक्य होतंय की पहिल्या दिवशी जर आपल्यावर तिच्यावर बलात्कार झाला, ती त्याच्यावरती ऍक्शन घेईल, पोलिसांमध्ये जाईल, कुटुंबाला सांगेल, पण तसं काहीही घडलेलं नाही. ती असं म्हणता येईल का ती या मुलांकडून स्वतःवर बलात्कार घडवून घेत होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो. आता मित्रांनो, काय झालं की ज्या वेळेला तिसऱ्या दिवशी म्हणजे 31 मार्चला या आयुषने आणि त्याच्या 4-5 मित्रांनी या चंचलवर जो काही बलात्कार केला, तो करताना मात्र या
चंचलच्या पेयामध्ये काहीतरी नशेला पदार्थ टाकला आणि ह्या नशेच्या पदार्थाच्या याच्यामध्ये तिला काय गुंगी आली असेल किंवा काय आलं असेल, त्याच्यामध्ये तिच्यावर बलात्कार केला. आता मित्रांनो उजाडला 3 एप्रिल 2025. आता 3 एप्रिल 2025 रोजी काय झालं, तर पुन्हा ही जी काय चंचल आहे या चंचलवर काही लोकांनी, म्हणजे हे टोळकं बघा किती मोठं आहे, तर काही लोकांनी हिला पुन्हा त्या नशेचं जे काही औषध असेल किंवा काय असेल ते तिला देऊन पुन्हा काही लोकांनी 3 एप्रिलला तिच्यावर बलात्कार केला. आता काय म्हणायचं याच्यात, की तिला चंचलला या जी काही नशेला पदार्थ होता त्याची चटक लागली होती की स्वतःवर बलात्कार करून घेण्याची चटक लागली होती. कारण ती अजूनही 29 मार्च ते 3 एप्रिल अजूनही ती काही करत नव्हती, काही कंप्लेंट करत नव्हती आणि हे असंच चालू होतं. मित्रांनो किती भयानक आहे ही जी लिंक आहे, ही लिंक किती मोठी आहे बघा. पहिला विश्वकर्मा, नंतर तो कोण दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, अशी ही लिंक याच मुलांना ही भेटली कुठे. याचा अर्थ असा होतो की ही जी चंचल आहे त्या चंचलला हे जे काही टोळकं आहे त्याची 100% कल्पना होती किंवा ते तिच्या ओळखीचे होते आणि ते तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करत होते. असं काहीतरी याच्यामध्ये प्रकार असावा असं वाटतं. तर आता झालं 3 एप्रिल 2025. या दिवशी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला, अनेक लोकांनी बलात्कार केला. मित्रांनो आता उजाडतोय बघा 4 एप्रिल 2025. घटना नीट लक्षात ठेवा, तारखा नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा जो शेवट आहे त्या शेवटी काय निष्पन्न होतंय हे लक्षात येईल. तर चला बघूया आता 4 एप्रिल 2025 रोजी काय झालं. पण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता ही जी काही सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स आपण बघू. 29 मार्च 2025 ते 4 एप्रिल 2025 हे 7 दिवस. या 7 दिवसामध्ये या चंचलवर 23 लोकांनी बलात्कार केला. 19 वर्षाच्या या चंचलवर 23 मुलांनी बलात्कार केलेला आहे 7 दिवसात. म्हणजेच काय की या चंचलवर 7 दिवसात 23 वेळा बलात्कार झालेला आहे. 23 वेळा. किती भयानक गोष्ट आहे. आणि तरीही एवढं सगळं होऊनही ही चंचल आपल्या कुटुंबाला काही सांगत नाही, आपल्या पोलीस स्टेशनला काही बोलत नाही. काय नेमकं पोलिसांपुढे जर ही केस गेलीच तर किती मोठं आव्हान असणार आहे. मित्रांनो या चंचलने त्याच्यानंतर 4 एप्रिलला बलात्कार झाल्यानंतर तिच्यावर मग तिच्या कुटुंबियांना तिने ती कल्पना दिली की माझ्यावर 7 दिवस असं बलात्कार झालेले आहेत. आणि मग कुटुंबाने तिच्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की आमच्या मुलीवर असं झालंय. मित्रांनो आता लक्षात घ्या की पोलिसांपुढे किती मोठं आव्हान आहे. 7 दिवस तुमच्यावर सतत 23 वेळा बलात्कार होताना तुमची मुलगी झोपली होती का? हा नेमका याला बलात्कार म्हणायचा की सहमतीने केलेले शारीरिक संबंध म्हणायचे की हिला नशेचे पदार्थ देऊन ती पूर्ण तिचा मेंदू गायब करून खराब करून तिच्यावर बलात्कार होत होते. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तुमच्या माझे जे काही प्रश्न आहेत ना हे अतिशय साधे आणि वरचे आहेत, टेंटेटिव्ह आहेत. परंतु पोलिसांचा मेंदू वेगळा असतो. मेंदूचा आकार जरी सारखा असला तरी त्यांचा मेंदू वेगळा असतो. त्यांच्या मेंदूमध्ये जे काही घुमत असतं ते वेगळं असतं. ते त्याच्यातून ते सगळं शोधून काढणार हा प्रश्न वेगळा. पण आपल्या सर्वसामान्य लोकांना हे दिसतं की ही मुलगी कशी तयार होते. तर मित्रांनो ही घटना अतिशय भयानक आहे आणि त्याच पद्धतीने
अतिशय पोलिसांपुढे आव्हानात्मक असं हे प्रकरण आहे. बघूया आता पोलीस या प्रकरणाचा कसा छडा लावतोय, यात नेमके आरोपी कोण आहेत. हे जे काही 23 आरोपी आहेत, या 23 आरोपींमध्ये 24वी चंचल आहे का चंचल आणि 23 हे आरोपी असे दोन भाग पडतात का, हा सगळा प्रश्न पोलिसांचा आहे मित्रांनो. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाला जपा, स्वतःला जपा. आणि मी आता तुमच्या समोर लवकरच येतो एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या गुरुवारी. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.